राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ. तर मित्रांनो, म्हणतात ना जुना त्या सोना. मग आता जुना काळ राहिला नाही मित्रांनो, जुन्या आठवणी राहिल्या नाही. जुना कसा जमाना होता, आता आपण काय तरुण पिढीतली माणसं तर आपल्याला माहीत नाही. मग त्याच्यामुळे ना मित्रांनो, आज आमचा बाबा एकदम वयोवृद्ध, म्हणजे जवळजवळ 75 ते 80 वय त्यांचं. ते अनेक वेळेस आमच्या व्हिडिओमध्ये आलं होतं. मग चला आता आपला जुना जमाना कसा होता, काय होता, जुनी लोकं कशी होती, जुना खाना काय होता, तर ह्या आपण प्रत्यक्ष आज बाबाच्या तोंडून ऐकणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, अनेक आमच्या मित्रांचा कमेंट राहायचे आम्हाला का तुमच्या गावाचं नाव सांगा, पूर्ण तालुका जिल्हा सगळा नाव बिव पत्ता सांगा. तर आज व्हिडिओ सुरू होतानाच मी तुम्हाला नाव पत्ता सांगतो. पूर्ण नाव आहे मारुती मंगळा जंगले, मुक्काम शेलविरे, पोस्ट देवगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर, राज्य महाराष्ट्र. तर चला आता ह्या आमचा आणि बाबा आहेत ना, बाबा आहे आमच्याच घरचंच माणूस आहे म्हणायला, आमच्याच गावचे. त्यांचाही पत्ता तोच, फक्त त्यांचं पूर्ण नाव निवृत्ती महाजू जंगले, मुक्काम शेलविरे, पोस्ट देवगाव, तालुका अकोले आणि जिल्हा अहमदनगर. राम राम पोरं. पुढं मला काय एवढी बोलायची प्रॅक्टिस नाही, चुकलं तर माफी करा मला. मागचा काळाचा ह्या पोरा आलाय माझ्याजवळ, म्हणतो बाबा मागचा काळ कसा काय होता, इथं आला बसायचा. मग तो विचारित आहे मला, मग सांगायचे बुवा मागचा कसा होता आमचा काळ, कशी माणसं होती, काय होता. आणि आता जमाना बदलून गेला सगळा. तर मित्रांनो, आता आपल्याला काय जुना जमाना काय एवढा माहीत नाही, आपल्याला काय एवढं आठवत नाही. आपल्याला कुठून आठवत आहे, जेव्हापासून आता आपण तरुण पिढीतली माणसं आहेत, जेव्हापासूनचा आपला जन्म तर जिडून आठवत आहे ना आपल्याला, तेवढंच आपल्याला माहिती आहे. पण आता हे जे बाबा आहेत ना, ते जवळजवळ 75 ते 80 वर्षाचे येते, त्यांचं वय एवढं आहे 75 ते 80 वय. तर त्याला पूर्णच माहीत आहे. तर मग बाबा त्या टायमाला पाऊस कसा पडायचा? पाऊस भाऊ भरपूर पडायचा, मरणाचा पाऊस पडायचा भरपूर. आणि त्या टायमाला जो पाऊस पडायचा ना मित्रांनो, तर एकदम पाऊस मग ते सांगायचं भरपूर पडायचा. आता हे झुरं ओढणं आलं, याच्यातून जाता यायचा का? हा, अरे लय उतरून जायला 2-2 माणसं राहायचे उतरायला, एकमेकाच्या आधारानं. आणि मग एकमेकाच्या आधारानं चालायला लागायचा असं होता. महापूर राहायचा असा बिकट काम होता. जर एकदा पावसाळा लागला तर तो किती दिवस चालायचा? अरे बाबा, पावसाळा एकदा लागला तर 2-3 महिने पावसाचा प्रमाणच भरपूर व्हायचा, असं व्हायचं. मग समजा त्या टायमाला जो पाऊस राहायचा समजा, तर पूर्ण 4 महिने पाऊस चालतो. 4 महिने. तर मित्रांनो, त्या टायमाचा जो पाऊस चालायचा ना, पूर्णच 4 महिने पावसाळा म्हणतात ना. आपला भारतामध्ये ऋतू 3 येते, पूर्ण 12 महिने म्हणजे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, हे 4 महिन्याचं. आता ते ऋतू पाया भेटते नाही मित्रांनो. आता पाऊस कधीही पडतोय आणि कधीही उघडतोय. आणि उन्हाळा आहे कधी, पावसाळा कधी, कधी हिवाळा आहे पूर्ण नाही राहत. हिवाळा कधी, एक दिवस थंडी तर एक दिवस उष्णता असा राहायचा. तर त्या टायमाला मग समजा जनावरांना गायकी भरपूरच राहत असली, गायकी राहायची भरपूर. पण हिवला एखाद्याचा जनावर तर त्या रानातच बसायचा. मग त्याला गावातून माणसं नेऊन त्याला मदत करायची, त्या घरी आणायचा उचलून. अशी परिस्थिती म्हणजे त्या टायमाचे लोक माणुसकी बाजू, माणुसकी म्हणजे माणुसकी हाक मारला का माणूस उभा राहायचा. आणि आता जरी म्हणलं तरी कोणी नाही आताचा म्हणजे टाळून टाकी, त्यात येतच नाही कोणी. आता मला थोडंसं आठवत आहे बाबा, का जर घरी गेलो ना गावामध्ये आपण एखाद्या लोकांनी जरी बोलवलं तर 100 लोक यायची. 100 म्हणजे एकदा हाक मारेल ना, तर मित्रांनो त्या टायमाला हाक दिली ना, फक्त एखाद्याला कुठलाही संकट येऊ एखादी, तर लोकांनी जागा नाही व्हायची अशी. पण आता अख्या गावातून जरी असे गेलं ना, ठराविकच आपले लोक येतील. 100 लोकांनी सांगतात 10 येतील, 5 येतील. म्हणजे असा एवढा फरक पडला. म्हणजे थोडी माणुसकी नाही, माणुसकीच लय कमी झाले. असो तर मित्रांनो, माणुसकी कमी झाली आता आपल्याला माहिती आहे, जाऊ द्या, असू द्या. तर मित्रांनो, आता मी बाबाला अजून प्रश्न विचारतोय का त्या टायमाला बुवा समजा आता तुम्ही पिका काढायची तर काय काय पिका राहायची त्या टायमाला? तो पीक म्हणजे वरई, नागली, भात, उडीद, खुरासणी, हुळवळा,
बादुली असे अनेक पिका राहायचे तेव्हा. आता ह्याच्यात समजा एखादा वावर आहे समजा बाबा, हां. तर तेव्हा त्याला किती पीक व्हायचा आणि आता किती होत आहे? आवर बाबा तेव्हा पीक व्हायचा ज्या वावराला आता लोक 10 पोती भात काढीत्यात त्या वावराला 2-3 पोती भात व्हायचा. कारण की खत नाही काय नाही. आता खतामुळं जमीन लोकांनी वाढवल्या, पीक काढीत्यात. तो खत नाही, आपला शेणखत वापरायचा, मजेत राहायचा आणि अन्नालाही कसं होतं. अरे 2-2 अशा झोपा भात माणूस खात होता ना. आणि शरीरही अगदी दष्टपुष्ट लोकांची राहायची. त्या टायमाचा भाव आहे ना मित्रांनो, एकदम चविष्ट असा राहायचा. म्हणजे 2-2 झोपा, म्हणजे कधी कधी एक झोपामध्ये ना 1 ताटीभर भात बसायचा मित्रांनो. 1 ताट तर तेवढा भात बसायचा 1 ताटीमध्ये. मग तेवढा भात लोक खात होती आणि तो आहारही तसाच होता आणि पचवण्याची क्षमता सुद्धा तशीच होती. शंकता होते, पचवायची भरपूर लोक, भरपूर. आणि त्या टायमाला तब्येतीनं माणसं एकदम अशी दष्टपुष्ट राहायची. दष्टपुष्ट. आणि म्हणजे कायमुळं मित्रांनो, का आता झालाय केमिकल, जास्त माणूस खात नाही, पचन शक्ती कमी झाली आहे ना, खातच नाही. आणि उत्पन्न कमी होता मित्रांनो, विकायला काही नव्हता, माणसा गरीब होती. पण परिस्थितीनं जरी माणसा गरीब होती ना, तर मनानं माणसं त्या टायमाला श्रीमंत होती. आता गण पैसे पण काही उपयोग नाही. मग त्या टायमाला समजा तुमच्या खाण्यामध्ये असा काय काय भाजीपाला राहायचा? अरे भाजीपाला म्हणजे बोकरीची भाजी, खुरटण्याची भाजी, कुरडूची भाजी, अशा भाज्या राहायच्या. कुळूसना असा कड्या कपऱ्याला तो, अशा 2-4 भाज्या, चावीची भाजी, अशा 4-5 भाज्या आमच्या. बडद्याची भाजी 5-6 भाज्या आमच्या. या बाजारात फेजार काय चालय. मग तेव्हा माणसा मित्रांनो बाजाराने जायची, राहायच्या सुधारित भाज्या, पण काही वेळा ऐपत नाही राहायची. मग कंदमुळे राहायचं त्या टायमाला, काय आणवा बिनवा. तर त्या मित्रांनो आता काय बरेच आणवा बडद ह्या खायचे लोक. बऱ्याच भाज्या बुडाल्या त्या टायमाच्या, आता म्हणजे राहिल्याच नाही. राहिल्या नाही बा. आता चायची भाजी तर मग कधी कधी काय आमच्या राहणार तर औषधाला भेटत नाही मित्रांनो. काय राहणार भरपूर आहेत आता, नाही का. हा. तर मग ह्या अशा आयुर्वेदिक भाजीपाला त्या टायमाला खाण्यात आला. मग तो कस होता त्या टायमाला. मग त्या टायमाला आता मित्रांनो पहा आजार किती वाढलेत. BP, डायबिटीस, अटॅक तर आता कोणाला येतोय. पहिला अटॅक हा ठराविकच माणसाला येत होता, नाही का. नव्हता. तर हा मला आता आठवतं मित्रांनो का आता ह्या अटॅकने BP, शुगर ह्या आजार आता मला आठवत होती. तर ह्या आजार लय खतरनाक आजार आहेत मित्रांनो. हे कसं आहे, आतापासून चालू गोळ्या खायला लागतात, आता मरेपर्यंत आहे ना गोळ्याच खायला लागतात मित्रांनो. पॅरेलिसचं झटकं हे आता प्रत्येकालाच म्हणजे बऱ्याच ठिकाणी झालं. ती कमी वयाच्या माणसाला होतं ते आजार, पण त्या टायमाला आजार येत नव्हतं. याला कारण मला वाटतं कारण तेव्हा फक्त एकच रोग कालारा म्हणायचं त्याला. म्हणजे ढाळ उलट्या व्हायच्या, एकच आजार त्या काळामध्ये. असं हे एवढा आजार आणि फेजार काहीच नव्हता. मग समजा ताप आला, डोका दुखायला लागतं, तुम्ही मग काय चित्ररूक लावायचं. कंदमुळे चित्ररूक म्हणजे काय आहे? चित्ररूक म्हणजे खणून आणायचा रानातून, त्या खणून आणि त्या डोक्याला लावायचा मुळी त्याची. आणि मग माणूस चेंगी व्हायचा. आणि काय आता ताप ह्या त्या आला का दवळाची पेज करायची भाताची आणि ती पियाची, तर त्याचा राय रोगच जायचा. म्हणजे डॉक्टर नाही ना, फॅक्टर नाही. मला वाटतं तेव्हा राजुरा कधी डॉक्टर थोडं राजुराला डॉक्टर काय सांगू का मागून कस तरी. नाही तर डॉक्टरही नव्हतं मित्रांनो, काहीच नव्हता. असा जमाना होता. खाना पिना, दूध दुभता भरपूर, भरपूर. डेऱ्या बिर्या नाही, खव बिव नाही, डेऱ्या नाही, काही नाही. घरी दूध खाणार, घरी दूध. अहो एकाच्या येणं तर दूध आणायचं तर मग 2-4 बाया असा गाडगा घेऊन जायच्या, भरभर आणायच्या. म्हणजे ते माणसा भरपूर द्यायची. बरं अशा पद्धतीचा हा तवाचा काळ होता. आणि आता आहे ना, आता या पत्रीची घरं झाल्या. ती या पत्रीच्या घरामधून मग एवढी उष्णता वाढते ना मित्रांनो. तर मग आता हल्ली काय झालं मित्रांनो, फक्त थंडीचा आला का लगेच पांढऱ्या पिशी वाढल्या. ह्या आता मलाच आता मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता BP कमी होणे. आता पाणी थोडा कमी झाला, उष्णते म्हणा, शरीरातलं पाणी आटणे, आपण पाणी कमी पिणे या प्रमाण व्हायचा. आणि आता आमच्यासारखी माझा तरुण माणसाला जरी असं BPचा आजार जडतात मित्रांनो, एवढाही भाजीपाला खाऊन तरी
पण मला असं वाटतंय बाबा, हं. आजार व्हायच्या आधीच जर ह्या भाजीपाला खाल तर होणारच नाही आजार. कधी मागचा जुना नाही नाही, आता जरी खाला या लोकांनी समजा हा. असा रानचा भाजीपाला हा तरी होणार नाही, पण त्या खायला पाहिजे, त्या मिळायला पाहिजे ना. मिळतही नाही आणि खातही नाही कोणी. हा खाणारही नाही मिळणारही नाही. कोबू फुलवर येतात हा हेच आता कोबू फुलवरी ह्या आम्हाला माहीतच नव्हत्या. अजून. आणि पहा आता बाबांचं डोळ्यात ना मित्रांनो, पहा आता जर ह्या वयात आपण आलो ना, दिसणार सुद्धा नाही आपल्याला गोगल लावायला लागेल, नाही तर लगेच ऑपरेशन करायला लागेल. पण तुम्हाला एकदम क्लिअर दिसतंय. किल्लर फक्त आता त्यांचं दात थोडं राहिलं नाही, म्हणजे दात तरी पण ते जेवतात कसं तरी मित्रांनो. नाही नाही जेवाय काही नाही तशी अडचण, चुरून मुरून खाता येत. आणि शिवाय बाबा माळकरी येते, पहा मी माळ दाखवतो आपले, पहा माळकरी येत वारकरी संप्रदायाची येते, त्यांच्या घरामध्ये मागं फोटो बिटू मी मागच्या वेळेला दाखवला तुम्हाला सगळा. आणि त्याच्यानंतर बरं समजा त्या टायमाला महागाईचा काळ होता का स्वस्ताईचा काळ कसा होता? महागाईचा काळ नाही, त्या काळामध्ये 4 आणे मजुरी होती आमच्या. आणि तुम्हाला सांगतो बाजारला काही जास्त पैसे लागत नव्हते, 1 रुपयामध्ये आमचा बाजार होत होता. 1 रुपया कुठं आता 1000 रुपये कुठं, याचा विचार करा तुम्ही जरा. आणि शेतामध्ये समजा रोजाना माणूस गेला तर किती मजुरी यायची? 4 आणे. ते 4 आणे आता राहिलं नाही, पण ते 4 आणच होतं. ते 4 आणं म्हणजे रुपयाचा चतुर्थांश भाग मित्रांनो. हा ते 4 आणं आम्हाला आठवतात, काय आमच्या मित्रांना नसलं आठवत, 8 आणं 4 आणं हा हे तो काळ होता. एकदम कमी रोज, पण 1 रुपयामध्ये पिशीभर बाजार याचा बाबा म्हणतात ती. हा पिशीभर बाजार. तर आणि आता 1 रुपयामध्ये आपलं एक पोराला गोळी नाही येत दुकानामध्ये मित्रांनो. नाही येत. आणि समजा तुम्ही त्या टायमाला तंबाखूचा तुम्हाला व्यसन होता, तंबाखू उगाच खायची कशी तरी. ती तंबाखूची पुडी त्या टायमाला केवढ्याला भेटत होती? अरे तंबाखूच्या पुड्या नव्हत्या बतावा, त्याच्या काकडर नळखंड्या. हा नळकांड्याच्या नळकांड्या. मग त्या केवढ्याला भेटायची? आता ती काही तेव्हा तांबड्या गिन्या होत्या, म्हणजे तिचा बोकही पडेल त्या गिनीचा. आणि तांबडा पैसा होता तो चौकन, तो गोल होता. 1 पैशाला माल मिळायचा, म्हणजे तो 1 डबू राहायचा, त्याच्यात 2 गिन्यांचा भाग होता. 2 आणं म्हणजे 1 आणा 2 आणं असं व्यवहार होता. असं होता यावर. 4 रुपयाचा व्यवहार आणं. नव्हता मित्रांनो. 4 आणं 2 आणं 1 आणं असा यावर होतो. तो नाही आपल्या पाण्यात आणण्याचा म्हणजे आणण्याचा हिशोब आपण आणाय पाहिलं नाही मित्रांनो. नाही यांच्या काळात होता. नाही तुमच्या काळात नाही. आणि मग आता आम्हाला बे 2 4 तेव्हा तुमच्या टायमाला काय होता त्या? अरे मग बे आमच्या टायमाला बे पावते का पावकी नेमकीच्या लोकांनी शिकवायचं. शिक्षक पावकी नेमकी असं शिकवायचं. तुम्ही शाळा किती झाली? महिना पहिली फक्त. पण मग वाचाय ना, ज्ञानेश्वरी वाचता येते, गाथा वाचता येते, हरिपाठ करता येतं. 3 मार्ग चालू आहेत आपलं. पहिली शिक्षण होईल मित्रांनो बाबा. पण ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा ह्या त्या वाचितात. मागच्या मेडून म्हणजे तुम्हाला दाखवला होता, घरीच शिकलं या. हा 12कडे या. हा आणि हरिपाठही चालू, म्हणजे आपला वाचायची काही अडचण नाही, काही नाही. हरिपाठ तुमचा पूर्ण पाठ आहे का? पूर्ण पाठ. हरिपाठ मित्रांनो, हरिपाठ पूर्ण पाठ आहे. हरिपाठामध्ये किती अभंग राहतात? 28 अभंग हरिपाठामध्ये राहतात मित्रांनो. आणि आज आपला पोर तुमचा नाही मित्रांनो, माझ्या स्वतःचा पोर मी सांगाल, माझ्या स्वतःच्या पोराचा मी सांगाल, आणि तुमचा तर सांगालच मित्रांनो. कोणचा? 1 कविता पाठ नाही राहत मित्रांनो. पण पहिली न शिकेल माणसा 28 अभंगाचा 4 चरणाचा अभंग पाठ, म्हणजे त्या टायमाला मित्रांनो डोकासुद्धा होता माणसाने. आणि म्हणजे बुद्धीचं चालना द्यायची. अजूनही त्यांचं वाचन राहत आहे बिन गोगलचा मित्रांनो. आता थोडासा दिसायला कमी पडला असेल ना, पण मग तरी अजून चालत आहे. तर मित्रांनो असं आहे त्या. तर मग आज बाबांची मुलाखत आपण ऐकली. तुम्ही पंढरपूरला गेलं तुम्ही म्हणत होतं, तर पंढरपूरला इथून निघालो तुम्ही, त्या टायमाला गाडी भाडा किती होता? तुम्हाला घरी किती पैसे दिले? घरी येऊन 10 रुपयात आम्ही जाऊन येऊन आलतो. तर पहा मित्रांनो, पंढरपूर अहमदनगर जिल्हा ते सोलापूर जिल्हा पंढरपूर 10 रुपयात जाऊन येऊन जातात. खर्च किती राहता? खर्च काय 1-2 रुपये आपलं प्रसाद पाणी ह्या त्या करून 1-2 रुपये नाही बा, रुपया दर. 1 रुपयामध्ये त्यांचा खर्च पाणी तिथला. आणि 10 रुपयात जाऊन येऊन किती काळ बदलला मित्रांनो, आणि कसा काळ बदलला आता ह्या आपल्या समोर डोळ्यासमोर दिसत आहे मित्रांनो.
म्हणून आज बाबा घालतो. आपण नवी माणसात आपल्याला काही जुना काळ माहीत नाही, म्हणून त्यांच्याकडे आलो होतो. जुना काळ कसा, तर बाबा पुन्हा एकदा 1-2-4 वाक्यामध्ये आमच्या मित्राली सांगा जुना काळ, मोजक्या शब्दात सांगा. जुनी माणसा पुन्हा एकदा जुनं कडधान्य काय रे तुम्ही, डाळी कायच्या खायची? डाळी, हुळला, कडूवाल, गोडवाल, उडीद, अशा डाळी आमच्या काळात राहायचे. हरभरा, अशा कडधान्य आमच्या काळामध्ये. ते कडूवाल आणि ते आता मित्रांनो पाया भेटते नाही, कारण खताचं प्रमाण वाढलं, खत जास्त टाकला कडूवाल येतं, पिकत नाही मित्रांनो. आता फक्त भात आणि आता बागायत हायब्रिड सगळे पिका झाल्या, त्याच्यामुळं म्हणजे सगळा सुधारित झाला आहे मित्रांनो. जशी माणसाची प्रगती होत गेली तसा माणूस म्हणजे केमिकलयुक्त शेती करायला लागला. पण त्या टायमाला तुम्ही शेणाचं जनावरांचा वापर, फॅन ह्या खत बी काही स्वप्नातही नव्हता. खत बी त्या टायमाला त्यांच्या स्वप्नात नव्हता मित्रांनो. त्यांचं म्हणणं आहे. तर चला असो, पुन्हा एकदा फक्त 2 शब्दामध्येच आमच्या मित्रांनी सांगा जुना जमाना कसा होता? जुना जमाना म्हणजे एकमेकाची मर्यादा ओलांडीत नव्हता माणूस. मोठ्याचा सांगा कसा बोलावा, पोरही जरी बोलायला लागला मोठ्या माणसाला तर एकदम मर्यादितच. आता नाही, आता बारीक पोर मोठ्या माणसाच्या उपाटा सुपाटा बोलत आहे. आणि पुढचाही माणूस जे राहत आहे त्यालाही मर्यादा राहत नाही. हा का मोठे आहे का बारीक आहे त्याला काही किंमत नाही राहिली. म्हणजे इतका तुमचा जमाना आता बदलून गेला आहे, त्यामुळं काही ते नाही. तर मित्रांनो साधे बोळे बाबा आहे, त्याने एक जुना जमाना म्हणून सांगितला. काही वेळेला त्यांच्याकडून शब्द अतिशय घसरले असतील कदाचित, पण एक जुना माणूस आहे. एक जुनी मर्यादा म्हणून, जुना काळ म्हणून आपल्याला मी फक्त एक वयोवृद्ध माणसाची मुलाखत मी घ्यायसाठी इथं आलो होतो. तर चला, एकदम गावरान भाषा आमची. तर आमचं काही मित्र असं म्हणतात की ह्या लोकांजवळ फ्रीजही असेल, ह्या लोकांजवळ फॅनही असेल. आता फॅन आहे, हे टेबल फॅन आहे मित्रांनो, या बाबांच्या घरी आहे. मग हे काय 1000 केवढं घेतलं तुम्ही? 1000 रुपयाचा घेतला आहे. तर मग आता फ्रीज आणि काय म्हणतात गॅस काही लोकांना आहेत, काही लोकांकडे नाही. पण अजून जेमतेम परिस्थिती आमच्या खेडेगावातली आहे. जेमतेम भाषा एकदम गावरान आपली मराठमोळी भाषा, साधी सोपी. तर या बाबांकडून 30 शब्द तेच भाषा थोडीशी घसरलं आहे मित्रांनो. चला माफी असावी. साधे बोळे बाबा आहेत, एकदम वारकरी संप्रदायाचे. तर कसा वाटला आमचा हा व्हिडिओ मित्रांनो? जुना त्या सोना म्हणतात. तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. असंच जुनं व्हिडिओ, जुना जमाना आणि आमचे गावरान व्हिडिओ, जुन्या आठवण येतील असं मी आपल्यासाठी नक्कीच नवीन घेऊन येईल मित्रांनो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असे व्हिडिओ पाहायला भेटतील. तर पुन्हा एकदा आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहेत मित्रांनो. पुन्हा धन्यवाद सगळे. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र करतो मित्रांनो, जय आदिवासी करतो मित्रांनो. तर राम राम सगळे. राम 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 राम.